ब्रेकिंग न्यूज खबरदार महाराष्ट्र न्यूज। माननीय उपप्रादेशिक परिवहनाधिकारी विजयकुमार पाटील यांना आज महासंघातर्फे निवेदन देण्यात आलं आहे। निवेदनामध्ये प्रामुख्याने 3 विषय आम्ही महासंघाने पूर्ण मीटिंग घेऊन आणि एकमताने 3 विषयांवर सखोल प्रशिक्षण करण्यानंतर आम्हाला कळाले की हे 3 विषय जे जनतेचे आणि चालकांचे निगडीत आहे आणि चालकांना जे त्रास होत आहे त्या त्रासाला दूर करण्यासाठी आज निवेदन देण्यात आले आहे। त्यामध्ये प्रामुख्याने बाईक टॅक्सी ज्यामुळे बाईक टॅक्सीमुळे आज रिक्षा चालकांचा पूर्ण व्यवसाय उद्ध्वस्त झालेला आहे, त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्याचे उंबरठ्यावर आहे। यासाठी आज वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने एक निवेदनाद्वारे सांगितलेलं आहे की आपण जे कारवाई करत आहे आरटीओ किंवा वाहतूक शाखा हे फक्त 1-2 दिवसासाठी कारवाई करतात आणि 10-15 बाईक टॅक्सीचे रायडर्सना पकडतात आणि दंड ठोकतात, पण आम्हाला ते कारवाई कंटिन्यू होणे गरजेचे आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे बेरोजगार युवक आहेत ते बाईक टॅक्सीचे ॲप इन्स्टॉल करून आहे ना व्यवसाय सुरू करत आहे, पण त्या बेरोजगार युवकांना हे माहित नाही की हे इल्लीगल आहे। याचं प्रबोधन करणे आणि जे बाईक टॅक्सी हे रॅपिडो ॲप आहे ते ॲपचे मालक आणि संचालक यांच्यावर केस करणे, यासाठी आज आम्ही निवेदन दिलेले आहे। जेणेकरून हे पूर्णपणे संपवण्यासाठी हे समस्या पूर्णपणे संपवण्यासाठी आम्हाला ते ॲप प्ले स्टोर मधून डिलीट करावं किंवा प्ले स्टोर मधून रॅपिडोचे ॲप मधून 2 व्हीलर बाईक टॅक्सीचा ऑप्शन डिलीट करावा अशी मागणी घेऊन आज आम्ही इथं आलो होतो। आणि दुसरा विषय म्हणजे वाहन पोर्टल आपल्याला माहित असेल, गाड्यांचे हस्तांतरण आज जवळपास 2 महिन्यापासून बंद आहे आणि जवळपास महाराष्ट्रात करोडो रुपयाचा उलाढाल ठप्प झालेला आहे। आणि त्यामुळे आज जे डीलर्स आहे आणि जे चालक आहेत ज्याला गरज आहे की गाडी विकून आपला काय तर दुसरा व्यवसाय किंवा दुसरे काम करायचं त्याचे सर्व कामं बंद पडलेले आहे। त्यासाठी आम्ही वाहन पोर्टल हे येणाऱ्या सोमवारपर्यंत चालू करा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन आणि धरणे आंदोलन सोलापूर आरटीओचे गेटमध्ये आम्ही करण्याचा एक निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर आपल्याला माहित असेल माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी जे निर्णय घेतलेला आहे मराठी भाषा ते खूपच अभिमान आहे आम्हाला त्यांच्यावर आणि त्यांच्या निर्णयावर। महाराष्ट्र हे महाराष्ट्राची अस्मिता आहे, आमचा अभिमान आहे आणि मराठी भाषा हे चालकांनी स्वीकार केलेली आहे। चालकांनी प्रशिक्षण घेतला आणि त्याचं प्रमाणपत्रही घेतलेलं आहे, पण आम्हाला एक खंत आहे की माननीय परिवहन मंत्री साहेबांनी जसे चालकांवर निर्बंध लावून चालकांवर कठोर सक्ती लावून मराठी सक्तीची केलेली आहे, त्याच